यासारखे आमचे इतर शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल मनीष वैद्य लाईक करा, सबस्क्राइब करा, बेलचा आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा। बहुवसोत सुंदर संपन्न की महा, बहुवसोत सुंदर संपन्न की महा, प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा, गगनभेदी गिरविण अणुनच जिथे उणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, अटकेवरी जेथील तुरंगी जल पिणे, तेथ अडे काय जलाशय नदान विणे, पौरुषासी अटक गमे, पौरुषासी अटक गमे, जेथ दुस्सहा, प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे, सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे, रत्नांवा मौक्तिकाहि मूल्य मुळी नुरे, रमणीची कूस जिथे नृमणी खनि ठरे, शुद्ध तिचे शिलही उजळवी गृहा गृहा, शुद्ध तिचे शिलही उजळवी गृहा गृहा, प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा, नग्न खड्ग करी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमूचेही शौर्य मावळे, दौडत चहूकडून जवे स्वार जेथले, भासती शतगुणित जरी असती एकले, यन्नाम्मा परिसुनि रिपु, यन्नाम्मा परिसुनि रिपु, शमित बल आहा, प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा, विक्रम वैराग्य एक जागी नांदती, जरी पटका भगवा झेंडा ही डोलती, धर्म राजकारण समवेत चालती, शक्ती युक्ती एक वटुनी कार्य साधिती, पसरेयत कीर्ती अशी, पसरेयत कीर्ती अशी, विस्मयावहा, प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा, गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती देत अंतरी ठसो, वचनी लेखनी मराठी गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो, देह पडो तत्कारणी, देह पडो तत्कारणी, ही असे स्पृहा, प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा। श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे महाराष्ट्रातील अग्रगण्य बहुआयामी लेखक, कवी, समीक्षक, नाटककार, कथाकार, कादंबरीकार म्हणून ओळखले जातात। बहुअसोत सुंदर संपन्न की महा ही त्यांची काव्यरचना महाराष्ट्र गीत म्हणून अतिशय लोकप्रिय आहे। आजही अनेक स्नेहसंमेलनांमध्ये, कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त तसेच इतर व्यासपीठांवर श्री कृ कोल्हटकर यांची ही रचना मोठ्या आवडीने समूहगीत म्हणून गायली व ऐकली जाते। इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकात हे गीत काव्यानंद म्हणून विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत केले आहे। तोंडी परीक्षेसाठी या गीताचे तालासुरात सादरीकरण अपेक्षित आहे। अर्थ समजल्याशिवाय कोणत्याही काव्याचा सर्वार्थाने आनंद घेता येतच नाही। यासाठी बहुअसोत सुंदर या काव्याचा थोडक्यात अर्थ आपणासाठी येथे देत आहे। अर्थ समजल्यानंतर आधीच आवडलेले हे गीतकाव्य अजूनच आवडू लागेल यात तिळमात्र शंका नाही। कवी म्हणतात, पृथ्वी तलावर अनेक सुंदर, संपन्न आणि महान प्रदेश असतीलही, मात्र आम्हास आमचा महाराष्ट्रच अतिशय प्रिय आहे। पर्वतांच्या येथे उंच उंच रांगा आहे, परंतु
त्यापेक्षाही येथील माणसांच्या आकांक्षा अपेक्षा उंच आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला जणू गगन ठेंगणे आहे. महाराष्ट्रातील माणसाच्या पराक्रमाचा झेंडा पार अटकेपार रोवला गेला आहे. महाराष्ट्रातील माणसांची हृदये देखील मंदिरा एवढी पवित्र व सद्भावांनी युक्त अशी आहेत. येथे संपत्ती, रत्ने, मोती यांचे जणू काही मूल्यच नाही, कारण येथील प्रत्येक स्त्रीची कूस ही जणू नररत्नांची खाण आहे. अशा मातांच्या शुद्ध चारित्र्यामुळेच येथील प्रत्येक घर उजळलेले आहे. महाराष्ट्रातील मावळ्यांच्या हातातील नग्न तलवार पाहून कितीही मोठे सैन्य, अगदी चतुरंग सैन्य सुद्धा गर्भगळीत होते, घाबरून जाते. जेव्हा मराठ्यांचे सैन्य शत्रुसेनेवर चोहूबाजूंनी हल्ला करत असे, तेव्हा शत्रूला एक एक मराठा 100 सैनिकांनी एवढा पराक्रमी वाटत असे. मराठा सैन्याचे केवळ नाव घेतल्याने शत्रूचे अवसान गळून जात असे. महाराष्ट्र हा असा प्रांत आहे जेथे पराक्रम आणि वैराग्य ह्या वरवर परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टी एकाच जागी नांदतात. आणि म्हणूनच येथे मोठ्या डौलाने, गौरवाने छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झरीपटका डोलतो आहे. येथे धर्म व राजकारण समवेत चालतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील माणूस आपले कार्य शक्ती व वेळप्रसंगी युक्तीने देखील साध्य करतो. म्हणूनच येथील लोकांची कीर्ती दशदिशांना पसरलेली आहे. कवी म्हणतात, हे महाराष्ट्र गीत म्हणजेच महाराष्ट्रातील माणसाचे शौर्यगीत आपल्या मुखात कायम असू द्यावे. यातून आपणास स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल. आपल्या पूर्वजांसारखे धैर्य व तेज प्राप्त होईल. आपल्या बोलण्यात व लेखनात मराठी भाषा दिसली पाहिजे. मनात सतत महाराष्ट्राचा विकास हाच ध्यास असला पाहिजे. म्हणूनच कवी म्हणतात, माझी हीच इच्छा आहे की महाराष्ट्राचा विकास करतानाच हा देह सत्कारणी लागावा.